हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत आपण ज्या एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता लेक्चरर या पदासाठी ज्या आपण वेगवेगळे कोर्सेस सुरू केलेले आहेत, तर त्या कोर्सेस संदर्भातील आपण महत्त्वाचं म्हणजे केमिस्ट्री या विषयाचा जो आपण कोर्स सुरू केलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. केमिस्ट्री या विषयाचा जो कोर्स आहे म्हणजे ज्यामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज आपण 10 टेस्ट सिरीज 555 रुपयामध्ये देत आहोत, ज्या निश्चितच आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा म्हणजे तयारीच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षा पॅटर्न, त्यानंतरनं वेळेचं बंधन कसं पाळलं गेलं पाहिजे, निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे ॲटमचं बंधन, वेळेचं बंधन, हे आपण ॲक्युरेसी आपल्या स्वतःमधली क्वेश्चन सोडवण्यातली ही सोडवण्यासाठी किंवा हे निश्चित करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर आपण बघा अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या कोणत्याही ह्याच्यावर म्हणजे आता तुम्ही ॲप डाउनलोड केलेला आहे असं आपण गृहीत धरूयात आणि ॲपवर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर करून एखादा कोर्स तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली किंवा जॉईन करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल, ॲप डाउनलोड करा. त्यानंतर माझा जो नंबर आहे 96 89 04 77 38 या क्रमांकाला जी तुम्हाला फीस दाखवलेली आहे ती तुम्ही गुगल पे किंवा फोनपे मार्फत पेमेंट करा. त्याचा स्क्रीनशॉट सेम माझा नंबर जो आहे 96 89 04 77 38 या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला ॲपवर ज्या कोर्सला ॲडमिशन हवं आहे त्या कोर्सला जॉईन केलं जातं. आता इथं आपण बघा कोणत्याही आपण सर्च इंजिनला गेल्यानंतर आता क्लास प्लसचं जे आपण ॲप आहे त्याच्यामार्फत आपलं ऑल एक्झाम कट्टा जे आपले सर्व कोर्सेस आहेत आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तर क्लास प्लस कॉम आणि स्टुडंटच्या लॉगिंगवरून तुम्हाला लॉगिंग करायचं आहे. त्याच ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून याचा पूर्वी व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला एखादी टेस्ट ॲपवर पाहता येते त्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्याही विषयाचे कोर्सेस किंवा त्याचं मटेरियल असेल आपल्याला पी सीवर किंवा आपल्या लॅपटॉपवर पाहायचं आहे, लॅपटॉपवर टेस्ट सिरीज सोडवायची आहे, तर निश्चितच अशा पद्धतीनं लॉगिंग करून घ्या. तिथं तुमचं नाव येईल, ज्या पद्धतीने इथं नाव आलेलं आहे त्या पद्धतीनं आणि तुमची प्रोफाईल या ठिकाणी तयार होईल. इथं लॉग आउट करू शकता. आता इथं प्रोफाईल तयार झाल्यानंतर इथं चार्ट आहे. चार्ट म्हणजे जेवढे तुम्ही कोर्स जॉईन केले, जसं या विद्यार्थिनीनं केमिस्ट्री या विषयाचा कोर्स आहे, फिजिक्स टेस्ट सिरीज आहे, 114 मार्गदर्शन कोर्स उपलब्ध तोही त्यांनी जॉईन केलेला आहे आणि मॅथमॅटिक्स हिस्ट्री. आता आपण बघूयात की कशा पद्धतीनं आता या कोर्सचं तुम्हाला काही बोलायचं असेल, डिस्कस करायचे असतील तर सर्व विद्यार्थ्यांना तुमचा मेसेज दिसतो. मग अशा पद्धतीनं तुम्ही डिस्कस करू शकता. थँक्यू सर. बघा या ठिकाणी दत्तू मगल सरांनी मेसेज दिला आहे, पल्लवी पवार मॅडमनी धन्यवाद सरजी, जे काय मी मेसेज केला होता त्यावर ह्या प्रतिक्रिया आहेत. त्यानंतरनं आपण कोणत्याही कोर्सला तुम्ही चॅट करू शकता. बघा हॅलो प्लीज शेअर मी इन्फॉर्म रिगार्ड इन टेस्ट क्वेश्चन पेपर सोल्युशन्स. कशा पद्धतीनं करायचं वर्षा मॅडमचा हा मेसेज आहे. तर अशा पद्धतीनं त्यावर आपल्याला रिप्लाय मिळतो किंवा माझ्याबरोबर तुम्हाला चॅटिंग करायचं असेल, काही विचारायचं असेल तर डायरेक्टली मलाही मेसेज तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला कोर्स संदर्भात माहिती घेता येते. ओके, आता हे झालं. आता तुम्हाला इथं बघा इथं डाव्या साईडला जो आहे तो चॅट बॉक्स आहे. चॅट बॉक्स मार्फत तुम्ही माझ्याबरोबर किंवा तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये ज्या विषयासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली त्या विद्यार्थ्याबरोबर संवाद साधू शकता की तुम्हाला किती मार्क मिळाले, मला एवढे मिळालेत. आता त्यानंतर आपल्याला स्वतःला टेस्ट सिरीज किंवा काय नोट्स बघायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येतं तुमच्या स्टोअरमध्ये तुमचे कोर्सेस तुम्हाला दिसतील, तुम्ही परचेस केले. जसं या विद्यार्थ्याने बघा कोणकोणते कोर्स घेतलेले आहेत, तर बघा आपल्याला दिसते एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 115 फिजिक्स टेस्ट, हिस्ट्री ऑनलाईन टेस्ट, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री आणि मार्गदर्शन कोर्स. आता आपण उदाहरण घेऊयात केमिस्ट्री विषयाचं. आता त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं स्क्रीनवर दिसेल
MPSC जाहिरात क्रमांक 114-15 केमिस्ट्री ऑनलाईन टेस्ट सिरीज हे माहिती असेल. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे कंटेंट समरी, एक व्हिडिओज आहे, 3 फायली आहेत आणि 10 टेस्ट सिरीज आहे. ड्युरेशन 1 इयर आहे. त्याची प्राईस आपण जे पे केले ते तुम्हाला दिसेल. आता इथं तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं. इथं ओव्हरव्ह्यू डाव्या साईडला जे आहे, लाईव्ह लेक्चर तुम्हाला यामध्ये नाही आहेत. तर तुम्हाला जे कंटेंटमध्ये तुम्ही गेलात या ठिकाणी तुमचा कंटेंट ओपन झालं. इथं तुम्हाला काय दिलं, पहिल्यामध्ये सॅम्पल दिलेला आहे, तिथं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. सिलेबसचं दिलेलं आहे जो तुम्ही पाहू शकता ओपन करूनही. त्यानंतर टेस्ट. आता बघा या ठिकाणी टेस्ट नंबर 1 प्रत्येक टेस्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे सूचना. 3 अटेम्प्ट अलाउड, म्हणजे 3 वेळेस तुम्ही एक टेस्ट सोडू शकता. प्रत्येक वेळेस टेस्ट सोडवताना क्वेश्चनचा क्रम बदलणार आहे. पहिली टेस्ट, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा पद्धतीने ह्या सर्व 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि -1 अशा पद्धतीने 10 टेस्ट आहेत. तुम्हाला अटेम्प्ट करत असताना बघा आपल्याला यापूर्वी जर तुम्ही अटेम्प्ट केलेले असेल तेही तुम्हाला हिस्ट्री दिसते. आता आपण उदाहरण घेऊया की टेस्ट नंबर 1च्या नंतरची जी 1 आहे ही टेस्ट आपल्याला सोडवायची. इथं अटेम्प्ट टेस्ट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर टेस्ट संदर्भातील जनरल इंस्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत की ती कशी सोडवायची, निगेटिव्ह सिस्टीम काय आहे, या सर्व इंस्ट्रक्शन तुम्ही वाचून पुढे जाऊ शकता. पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे सांगते बघा, टेस्ट सेक्शन्स 100 क्वेश्चन 200 मार्क. आणि तुम्ही ॲग्री असाल तर याच्यावर डाव्या साईडला इथं ग्रीन हे दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि अटेम्प्ट टेस्ट सुरू झाली याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही क्लिक केलेलं आहे. आता मला इथं पहिला क्वेश्चन दिसतोय, आपल्याला इथं दिसतंय प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्ही किती वेळ वापरत आहात हे मला दिसतंय, बरोबर आहे. मार्क फॉर रिव्ह्यू, मार्कही मला समजणार आहेत. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट कोणत्याही टेस्ट नंबर क्वेश्चनच्या नंबरवर गेलात तर तुम्हाला डायरेक्टली तोच क्वेश्चन दिसेल. आता जसं आपण 98व्या क्वेश्चन्सवर बघा, 98वा क्वेश्चन आहे एक्स-रे डिप्रेशन XRD ऑफ. आता हा क्वेश्चन जो आहे डायरेक्ट तो किती वेळेमध्ये तुम्ही सोडवत आहात, म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा जर आपण 100 क्वेश्चन सोडवायचे तर आपल्याला 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये, तर या ठिकाणी 1 तासाचा टायमिंग इथं सुरू दिसतोय. टाइम लिफ्ट म्हणजे बाहेर पडणारे ते 59 आणि 10 सेकंदाला. त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स किती होत आहेत, त्यानंतर तुम्ही कोणत्या नंबरवर, क्वेश्चन नंबर 98वर आहात हे सर्व तुम्हाला देतं. एका क्वेश्चनसाठी 33 सेकंद आहेत जर तुम्हाला 100 क्वेश्चनपर्यंत शोधायचं असेल तर. आता मी इथं उत्तर हे केलेलं आहे, तर माझं इथं एक आन्सर मी हे केलंय, अटेम्प्ट केलंय हे दिसतंय. नॉट आन्सर म्हणजे 2 क्वेश्चन बघितले होते पण एकच केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कोणत्या क्वेश्चनवर आहे तर 99व्या, त्याचंही मी आन्सर हे केलेलं आहे, क्लिक केलेलं आहे. पुढे गेलोय, इथं दाखवतंय ग्रीन जे आहेत ते तुम्ही अटेम्प्ट केलेले आन्सर आहेत, ते तुम्ही त्यावर क्लिक केलेले आन्सर आहेत. त्यानंतर 100वा हे, त्यानंतर आपल्याला परत सबमिट केलं तर तुमचं टेस्ट संपेल. त्यामुळे तुम्हाला परत मागच्या सुरुवातीपासून क्वेश्चन बघायचे असतील तर पहिल्या क्वेश्चन्स त्याचं योग्य उत्तर काय तुम्हाला जे वाटेल ते अशा पद्धतीनं करायचं आहे. पुढचा दुसरा क्वेश्चन्स पुढे जायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला जेवढे क्वेश्चन तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे आपल्याला हे बंधन पाळायचं आहे की जेवढे आपल्याला योग्य वाटतायत, योग्य येतील तेच क्वेश्चन सोडवायचं आहे. अदरवाईज तुम्हाला तो क्वेश्चन गाळून पुढेही जाता येतं डायरेक्टली. आणि बरेच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले, फोन केले की सर त्याचं स्पष्टीकरण आम्हाला हवं आहे, दिलं आहे पुढे. आता बघा मी आपण लवकरात लवकर बघूयात. मी नुसतं फक्त क्लिक करतोय, मी काही बघत नाहीये की उत्तर काय आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवत गेलात आणि शेवटी तुम्हाला जेवढे अटेम्प्ट करायचे होते मी केलेले आहेत, 19 आन्सर क्लिक केलेले आहेत. आता मी माझी टेस्ट सबमिट करतोय, फक्त 3 मिनिटांमध्ये सोडवलेले आहे. तर या ठिकाणी सबमिट या बटनावर दाबायचं किंवा तुमचा वेळ संपला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल. आता मी सबमिट केलेलं आहे,
ते मला सांगते की बाबा तुमच्याकडे वेळ 56 मिनिटाचा शिल्लक आहे. टोटल क्वेश्चन 100 आहेत. क्वेश्चन्स आन्सर्ड तुम्ही फक्त 19 क्वेश्चन सोडवलेला आहे. मार्क फॉर रिव्ह्यू आता सबमिट केल्यानंतर हे सर्व दिसेल. मी सबमिट म्हटलंय. सबमिट म्हटल्यानंतर मी 100 क्वेश्चन्स सोडवले होते. 100 क्वेश्चन्स होते. त्यापैकी मी करेक्ट सोडवलेले आहेत 7. इनकरेक्ट माझे 12 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपलं जो व्ह्यू सोल्युशन्स म्हणजे आता इथं बघा मला किती मार्क पडले हे कळालं. माझा स्कोर 8 आहे. का? कारण की मला बरोबर माझे चुकलेले 4 क्वेश्चन 12 क्वेश्चनचे 3 बरोबर आलेल्याचे मार्क कमी होतात. म्हणजे माझे 7 क्वेश्चन बरोबर आले होते. 7 दोन्ही 14 मार्क मला मिळाले असते. बरोबर आहे. पण माझे चुकलेले आहेत 12 म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजे 3 क्वेश्चनचे मार्क मला वजा करावे लागतील. मग 7 मधून 3 गेले किती राहिले? 7 मधून 3 गेले खाली राहिले 4. 4 दोन्ही 1 क्वेश्चन 2 मार्क आला म्हणून माझा स्कोर झाला 8. बरोबर आहे. 8 स्कोर झालेला आहे. आता मी जे सोडवलेलं आहे त्याचं योग्य सोल्युशन काय आहे, उत्तर काय आहे, व्ह्यू सोल्युशन्स यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही माझा पहिला क्वेश्चन जो होता मी जो क्लिक केला होता तो कोणता? मी हा क्लिक केला होता. त्याचं उत्तर ए पर्याय आहे. तर याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनही माझा क्वेश्चनचं आन्सर चुकलेलं आहे. SP हा उत्तर बरोबर आहे. मी निवडला होता हा पर्याय. त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चनचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. पण मी जसं केलंय त्या पद्धतीनं तुम्ही फक्त हा क्वेश्चन माझा बरोबर आहे. मला +2 मार्क मिळालेले आहेत. इथं हा प्रश्न सोडवलाच नव्हता. हा प्रश्न सोडवला होता. याचे मला मार्क गेलेले आहेत. IR आहे. अशा पद्धतीनं इथं स्पष्टीकरणही आहे आणि इथं तुम्हाला क्वेश्चनचं आणि त्याचं उत्तर काय आहे ते दिलेलं आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्ही किती वेळेमध्ये तो सोडवला होता क्वेश्चन्स हेही तिथं टाईम येतो. कोणत्या क्वेश्चनला तुम्हाला जास्त वेळ लागला, कोणत्याला कमी लागला याचं सर्व तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करता येतं. पण एकदा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे किंवा 1 तास तुमचा वेळेच्या आतच तुम्हाला ते सर्व सोडवायचं आहे. अशा पद्धतीने एकंदरीत टेस्ट सिरीज आहे. प्रत्येक क्वेश्चनचं विश्लेषण तुम्हाला पाहता येईल आणि नंतरनं परत नंतर तुम्हाला आहे त्या ह्याच्यावर PDF डाउनलोडही करता येते. म्हणजे तुमचं स्कोअरचं सर्व तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीनं ही आपली केमिस्ट्री विषयाची टेस्ट आहे. एकूण सर्व 100 क्वेश्चन्स त्यानंतर अनअटेम्प्ट केलेले तुमचे क्वेश्चन्स किती होते, काय होतं हे सर्व तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये कळतं. 81 क्वेश्चन तुम्ही सोडवले नव्हते हेही तुम्हाला सांगतं. तरी देखील तुमचे 8 स्कोर आहे निगेटिव्ह सिस्टीम 1/4 जाऊन. अशा पद्धतीनं ही टेस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट जॉईन करायची असेल तर निश्चितच तुम्ही आपल्या ऑल एक्झाम कट्टा जे गुगल प्ले स्टोरवरून ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला ही टेस्ट घेता येणार आहे. केमिस्ट्री विषय त्यानंतर बघा फिजिक्स आहे. तर अशा पद्धतीने केमिस्ट्री विषयाची ज्यांना टेस्ट घ्यायची आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोरवरील जे आपलं ॲप आहे ते तुम्हाला आधी व्हॉट्सअपला डाउनलोड करावं लागेल. तिथून तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ॲपवरून ते ॲप डाउनलोड करून तिथून कोर्स घेता येणार नाही आहे. लॅपटॉपवरून तुम्हाला मोबाईलमधूनच तो कोर्स घ्यावा लागेल. पण तो कोर्स त्याच्या टेस्ट तुम्ही या ठिकाणी ॲपवर लॅपटॉपवर किंवा PCवर सोडू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपली जे विद्यार्थी तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शन म्हणून पाठवू शकता. यामध्ये सर्व विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन सेटनेट कोर्स आहेत. MPSCचे पण सर्व मार्गदर्शक कोर्स उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असतील त्यांनी निश्चितच जॉईन करू शकता. तुम्हाला गुणवत्तायुक्त मटेरियल किंवा साहित्य अभ्यास उपयोगी साहित्य आणि योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे. चला तर परत एकदाच आपल्या सर्वांना अभ्यासासाठी आणि परिपूर्ण सरावासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.